काय झालं हर्षल? आमची जिरली. हॅलो नमस्कार, मी सागर जोशी, इव्हेंट टोकरीचा चालक मालक. आज आपण आलेलो आहे सांदन व्हॅली येथे. अच्छा. तिथे प्रत्येक सेकंदाला, मिनिटाला नाही तर सेकंदाला अलर्टपणे चला. ठीक आहे. जर तिथे कुठली इंजुरी झाली तर मदत मिळणं केवळ अशक्य असतं. समझ गया. जर तुमचे केस त्या उतरताना रॅपलमध्ये कॅराबिनरमध्ये अडकले तर तुम्ही उलटे व्हाल तिथल्या तिथे, आणि ते सगळं फक्त केस कापावे लागतं एवढाच पर्याय असतो, बाकी काही नसतो तिथे पर्याय. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. काय खातोय त्याली? मिसळ पाव. हा, तांदूळ धुतात, त्यांना 2 दिवस सुकवतात, परत धुतात, परत सुकवतात, मग नंतर ते बनवतात. त्याला क्योंकि मैं चूतिया हूँ, मेरा दिमाग चूतिया है. अरे दाखव हर्षल. जेरली सगळ्यांची. पहिले पूर्ण रिलॅक्स होतो मी, मग झटका. कोणाला क्रॅम्प येत आहे, कोणाला डिहायड्रेशन होतं. झालं आता, ऊन संपत आलंय. जिरली लोकांची, माझी 10-15 मिनिटं. अच्छा हमको सिखा रिया. देणारे मला दिलं ना ते हराम. पाणी रे साला. पाणी आहे म्हणे, आता काय पाहिजे याला? हुसकाव त्याच्यातून, नाही लात मारून देतात. मित्रांनो या चहा प्यायला कॉफी जायचं टाकली. तुला काय करायचंय रे? हा, जर मधमाशाचा पोळा उठला ड्रोनमुळे तर स्वतःला कव्हर करायचं, अंधार तयार करायचं किंवा अंधारात जायचं जोपर्यंत त्या जात नाही. भाई मजा आया, और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहिए. तर मित्रांनो, तुम्हाला माझा पहिला संदन व्हॅलीचा ब्लॉग जर पूर्ण बघायचा असेल तर लवकरात लवकर मला जॉईन करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, आणि लवकरच ब्लॉग पोस्ट करतो.